पुंडलीकवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। मिश्र मांड कश्यप मुनींची पत्नी दिती आणि आदिती, त्या दितीच्या पोटी जे दोन राक्षस जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्या हिरण्याक्षाचं आपण थोडक्यात चरित्र पाहिलेलं आहे आणि भगवान परमात्म्याने वराह अवतार घेऊन त्या हिरण्याक्षाचा वध करून त्याचा उद्धार केलेला आहे। आणि मनू महाराज आणि शतरूपा हे जे दोन ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, ब्रह्मदेवाच्या उजव्या भागापासून जन्माला आला तो पुरुष मनू, ब्रह्मदेवाच्या डाव्या भागापासून जन्माला आली स्त्री, तिचं नाव शतरूपा। हे सृष्टीवरचे पहिले स्त्री पुरुष आहेत आणि यांच्यापासून आपली मानवी सृष्टी निर्माण झालेली आहे। मनूपासून आपली निर्मिती आहे म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात। आणि मग मनू आणि शतरूपा सृष्टी करण्याकरता त्यांना आज्ञा केलेली आहे। मनू महाराज आणि शतरूपा यांना 3 मुली आणि 2 मुलं झाली। आकुती, देहुती आणि प्रसूती अशा 3 मुली, प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं झाली। त्याच्यापैकी जी देहुती नावाची मुलगी आहे, त्या देहुतीचं आपल्याला थोडक्यात चरित्र बघायचं। देहुती नावाची मुलगी ब्रह्मदेवाच्या सावलीपासून ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं नाव आहे कर्दम ऋषी। त्या कर्दमांसोबत देहुतीचा विवाह झालेला आहे। आता विवाह संबंध जोडण्याकरता त्याच्या अगोदर काही औपचारिक गोष्टी असतात। मनू महाराज आणि शतरूपा आपल्या देहुती नावाच्या मुलीला घेऊन ज्यांना ती मुलगी द्यायची आहे त्या कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत। तिथं गेल्यानंतर आपल्याकडं आलेले अतिथी आहेत, भले ते कोण आहेत अजून माहिती नाही, पण त्यांचं आदरातिथ्य करणं हा आपला गृहस्थी आश्रमाचा धर्म आहे। आणि म्हणून कर्दम ऋषींनी आलेल्या अतिथींना बसायला आसन घातलेलं आहे। मनू महाराज बसलेत, शतरूपा माता पण बसलेली आहे, पण जी होणारी आता पत्नी आहे तिनं विचार केला आता मी बसू का नको। कारण मोठ्या लोकांच्या शिष्टाचाराच्या गोष्टी फार छोट्या छोट्या असतात, सूक्ष्म असतात, त्या कळल्या पाहिजे। शिष्टाचार अतिशय सूक्ष्म असतो, कसं बी ढोबळ वागून जमत नाही। तिनं विचार केला ज्यांनी मला आसन घातलंय ते माझे होणारे पती आहेत, त्यांनी बसायला घातलंय, त्यांच्या आसनावर मी बसणं म्हणजे त्यांची पतीची सेवा घेण्यासारखं आहे। आणि पतिव्रता स्त्रीनं कधीही पतीकडून सेवा करून घ्यायची नाही, ते पाप मला लागेल म्हणून ती बसत नाही। बरं, नाही बसावं तरी सुद्धा एक मोठी अडचण आहे। म्हटले कशी? जे आसन घातलंय त्या आसनाचा अवमान होईल, म्हणजे बसायला टाकले तुम्ही बसत नाही म्हणजे त्या आसनाचा अवमान आहे। तुम्ही आग्रहानं म्हणायचे चहा घ्या चहा घ्या, केलेला चहा परत लावणं एक प्रकारचा अवमान आहे। मग काय करायला पाहिजे? बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे? आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना धर्मसंकटात पडल्यावर योग्य निर्णय घेता येणं शक्य नाही आहे। त्याला मोठीच माणसं लागतात आणि त्याच कारणामुळे ती मोठी असतात। या दोन्हीही मार्गातला मध्यबिंदू तिने साधलेला आहे। काय केलं? आसनावर पतीची तर आज्ञा मोडली नाही आणि पतीची सेवा सुद्धा घेतली नाही, असा हा मधला मार्ग काय
तर आई वडिलांना तिने आसनावरती बसू दिलं आणि त्या आसनाच्या शेजारी बसलेली आहे आणि आपला उजवा हात त्या आसनावरती ठेवलेला आहे. तिच्या त्या वागण्यातून तिला असं सांगायचे क्रियेमधून की मी तुमच्या सेवेचा अनादर सुद्धा करत नाही आणि मी तुमची सेवा सुद्धा घेत नाही. याला म्हणतात पतिव्रता. सेवा, पतीची सेवा सुद्धा घेतली, त्याचा अनादर सुद्धा नाही केला आणि नाही सुद्धा घेतली. त्या दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत. ते कर्दम ऋषी होते, लगेच ओळखलं मुलगी मला पसंत आहे का नाही, मुलगी मला पसंत आहे. तिच्या वागण्यातूनच त्यांनी पसंती दर्शवली. कर्दमांच्या ताब्यामध्ये देवहूती पाणी ग्रहण झालेलं आहे. कर्दमांचा आणि देवहूतीचा विवाह संपन्न झाला. पण कर्दमांनी एक शब्द दिला, मी विवाह करतो, लग्न करतो, पण एक मुलगा होईपर्यंतच मी प्रपंच संसार करणार, नंतर मी संसार करणार नाही. मी माझ्या मोक्ष मार्गाकडे जाणार, प्रभुचिंतनासाठी मी निघून जाणार. ठीक आहे. लग्न झालं, माता पिता निघून गेले. कर्दम ऋषी जे आपल्या ध्यान स्थितीमध्ये गेले, प्रभुचिंतनामध्ये मग्न राहिले, शेकडो वर्षे निघून गेले, पण कर्दमांच्या लक्षात सुद्धा नाही की माझं लग्न झालंय. काही दिवसानं सेवा करत असलेल्या स्त्रीला पाहून तिला विचारलं, बाई तू कोण आहेस? देवहूतीनं सांगितलं, महाराज असा काय प्रश्न विचारता? अहो मी तुमची धर्मपत्नी आहे. हा आताशी स्मरणात आलं. आणि तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत तुझं लग्न लावून दिलंय, प्रपंच करायचं आहे. तिनं सांगितलं, आता काय प्रपंच करणार, मला आता म्हातारपण आलंय, काय प्रपंच करणार? काळजी करू नको, जवळ एक सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये स्नान करून ये. सरोवरात स्नान करायला गेली. पाण्यात डुबकी मारल्याबरोबर हजारो स्त्रियांनी तिला स्नान घातलं. तिचं म्हातारपण गेलं आणि तिला युवावस्था प्राप्त झाली. ती म्हणली, महाराज तरुण झाले पण आपल्याला प्रपंच करायला काही घरदार तर पाहिजे. त्या झोपडीत कुठे प्रपंच करायचा? आपल्या सामर्थ्याने एक पुष्पक विमान तयार केलं की ज्या विमानामध्ये सगळ्या सुखसुविधेने उपलब्ध आहे, सगळ्यात या विमानामध्ये पाहिजे तिथं ते घेऊन जाता येतं. तुम्ही महाबळेश्वरला जाणे तर कुठे जा, असं फिरतीवरती हजारो वर्ष कर्दमांनी आणि त्या माता देवहूतींनी प्रपंच संसार केलेला आहे. काय झालं? 9 मुली झाल्या. 9. पाहता पाहता कसे मुलं झाले हेही कळलं नाही. कर्दम म्हणतात, एक मुलगा होईपर्यंत मी प्रपंच करेन असा शब्द दिला. 9 झाल्या. जागे झाले, मला नाही थांबायचं आता. पण त्या 9 मुलींचा विवाह तर केला पाहिजे ना, असं सोडून कसं चालेल? मग त्या 9 मुली ब्रह्मदेवाचे मानस 10 पुत्र आपण बघितले होते बघा, मरीची, अत्री, या ब्रह्मदेवाचे. त्याच्यामध्ये नारद सुद्धा आहेत. त्या दिवशी नारद गैरहजर होते. ब्रह्मदेव हे 9 मुलं घेऊन आले आणि कर्दमांच्या ह्या 9 मुली, 9 मुलं आणि 9 मुलीसोबत त्यांचा विवाह संपन्न झाला. नारद तसेच राहिले, त्यांचं काही लग्न झालं नाही. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 10, त्यापैकी 9चे लग्न झाले, नारद तसेच राहिले. पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय पतीला घर सोडता येत नाही, हा धर्म आहे. मुलाबाळांची, पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला संन्यास घेता येत नाहीये. आणि आता तरी मला तू परवानगी दे, प्रभुचिंतनासाठी मला आता जाऊ दे. त्यावेळेस माता देवहूतीनं सांगितलं. देवहूती म्हणाली, अहो तुम्हीच तर म्हणाले होते एक मुलगा होईपर्यंत मी प्रपंच करेल. झाल्या की 9 मुली? मुलीच झाल्या, मुलगा कुठं झाला? त्या तर जातील आपापल्या घरी गेल्या. उद्या मला सांभाळ करणारा कोण आहे? म्हाताऱ्या माणसाला. आणि मग कर्दमांच्या लक्षात आलं की भगवान विष्णू परमात्म्याने सुद्धा मला शब्द दिला होता की मी तुमच्या पोटी अवतार घेईल. ठीक आहे, कारण देवहूती तुझ्यावरती मी प्रसन्न आहे. सत्शील पत्नी असेल, पतीला अनुरूप, पतीला अनुकूल, तर कर्दम म्हणतात तू मला माझ्या अनुरूप मिळालेली आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट आहे. तू म्हणेल ती तुझी मी इच्छा पूर्ण करणार आहे.
तुष्टोऽहमद्य तव मानवी मानदाया शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहि नामय मतीव सुहृत्स्वदेहो नावेक्षितः समुचितः क्षपितुं मदर्थे. हे मानवी, मनुपुत्री म्हणून तिला संबोधन देतात. मानवी, मनूपासून तुझा जन्म झालाय म्हणून त्या देहूतीला मानवी म्हणतात. हे मानवी, तुझ्या सेवेने मी प्रसन्न आहे. मुलगा, तुझी इच्छा पूर्ण करतो. मा खिदो राजपुत्रित्थ महात्मानं प्रत्यनिंदिते भगवांस्ते क्षरो गर्भम अधुरात संप्रपत्स्यते. मला सुद्धा भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्या पोटी मी जन्म घेईल. आणि एक मुलगा होईपर्यंत घरी थांबले. मुलगा झाला. तो कोण होता? साक्षात भगवान विष्णूचा अवतार कपिल भगवान की. भगवान कपिलांचा जन्म झालेला आहे. कपिल हे एक ऋषी आहे, ज्या ऋषींनी सांख्य योग सांगितलेला आहे. आपण कधी जर तीर्थयात्रा करत असताना गंगासागरला जे कोणी गेलेत त्या ठिकाणी कपिलांचा आश्रम आहे. ती पण कथा पुढे येणारच आहे. मग ते कपिल प्रपंचात पडायचं नाही. आई, मला मुलगा लहान आहे, पण आईने सांगितलं, बाळा तू तर भगवंताचा अंश आहेस, कला अवतार आहे, तुला सगळं ब्रह्मज्ञान माहिती आहे, बाळा मला उपदेश कर. बाळ म्हणाला, आईनं बाळाला शिकवायचं असतं, बाळानं आईला नाही शिकवायचं. नाही, पण तू भगवंताचा अवतार आहे बाळा, तू मला माझ्या उद्धाराच्या काहीतरी गोष्टी सांग. बस, मला आता संसारात रुची नाही राहिली. माझ्या उद्धाराकरता, माझ्या मोक्ष प्राप्तीकरता मला काहीतरी तू उपदेश कर. आणि मग कपिल महाराजांनी सांख्य योग प्रतिपादन केलेला आहे, जो भगवद्गीतेमध्ये सुद्धा 2ऱ्या अध्यायात सांगितलेला आहे. सांख्य योग. आई भगवंताची प्राप्ती करून घेत असताना पहिल्यांदा काय करावं लागतं सांगू का? निर्विण्णाम नितरम भूमन न सदिंद्रियतर्षणा येन संभाव्यमानेन प्रपन्नान्नं तमः प्रभो. फार सुंदर उपदेश केलेला आहे. तं त्वागताहं शरणं शरण्यं स्वभृत्य संसार तरो कुठारं जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्म विदां वरिष्ठम. आई, तू भगवान परमात्म्याला शरण जा, कारण या जगतात परिपूर्ण तोच आहे. अपूर्ण माणसाला कधी शरण जायचं नाही. एका माणसानं एका गावदेवीला प्रसन्न केलं, खूप दिवस तपश्चर्या केली, तिला प्रसन्न केलं. त्या गावदेवी प्रसन्न झाली, म्हणाली, भक्ता माग, काय मागायचं? भक्त म्हणाला, काही नाही, मी एक बलुतेदार आहे, मला खळं मागायला ह्या शेतकऱ्याच्या शेतावरून दुसऱ्या शेतावर जावं लागतं. जाण्या येण्याकरता मला एक घोडा दे, घोडा. त्या भक्तानं देवीला घोडा मागितला. ती देवी म्हणाली, भक्ता तुझा मार्ग चुकला. अरे, मीच जर गाढवावर बसते तर तुला घोडा कुठून देऊ? कारण परिपूर्ण देव एकच आहे, भगवान राम प्रभू, भगवान श्रीकृष्ण, विष्णू भगवान परमात्मा. अपूर्ण देवतेकडे जाऊ नका. जी गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला मागण्यात काय अर्थ आहे? मग आई, पूर्णता तिथंच आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा भगवान परमात्म्याचा स्वरूपाचा उपदेश केलेला आहे. त्यानंतर स्वतः कसं असलं पाहिजे? तितिक्षवः कारुणिकः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शांता साधव साधुभूषणः. साधू लोकांचं भूषण काय? कडक टोपी घातली म्हणजे साधूचं भूषण नाही.
भरजरी वस्त्र अंगावरती परिधान केले म्हणजे साधूचं भूषण नाही. फार मोठ्या 4-5 किलोच्या माळा गळ्यात घातल्या म्हणजे साधूचं भूषण नाही. साधूचं भूषण काय? तितिक्षवः. तितिक्षा नावाचा गुण काय असतं महाराज? ही तितिक्षा कष्टा वाचून सहन करणे. माणसाला थोडी सुद्धा दम निघत नाही आजकाल. चहाच्या वेळेला घरामधून चहा आलाच पाहिजे वेळेवर. वेळेवर चहा नाही आला की लगेच माणसं गरम होतात. असं चालणार नाही. त्याला सहन करणं याला म्हणतात तितिक्षा. कारुणिकः. माणसाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली पाहिजे. तो कोणी असो, प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, माणूस असो, त्या सगळ्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये दया निर्माण होणं हा साधूचा गुण आहे. हे साधूचं काय भूषण आहे. सुहृदः. मित्रत्व निर्माण करणं हे साधूचं भूषण आहे. सर्वदेहिनां अजात शत्रव शांता. साधू कसा असला पाहिजे? अजात शत्रू. जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचा कुणीही शत्रू नसणे याला म्हणतात अजात शत्रू. जन्मापासून मरेपर्यंत कुणीच शत्रू नसलं पाहिजे त्याला म्हटलं जातं अजात शत्रू. असं बघा वागून जमतंय का? अजात शत्रव शांता. शांत असला पाहिजे. साधव साधुभूषण. ही साधू लोकांची भूषण आहेत. म्हणून आई हे सगळे गुण तुझ्या अंगामध्ये तू धारण कर आणि हे सगळे गुण परमात्म्याकडे नेणार आहेत. असा सुंदर उपदेश या ठिकाणी केलेला आहे. खरं सांगू का? जिह्वां क्वचित संदशति स्वदद्भिः तद्वेदनायां कतमाय कुप्पेत. म्हणजे आपल्या दाताखाली जर आपली जीव चावले गेली, दबले गेली, तर आपण कधी दात पाडतो का? नाही पाडत. यदंग मंगेन निहन्यते क्वचित क्रुद्धेत कस्मै पुरुष स्वदेहे. आपला हात आपल्या हातावर आपटतो कधी, आपला पाय आपल्या हातावर. म्हणजे आपल्या हाताने आपल्या पायाला मारलं म्हणून आपण आपला हात तोडून काढला का? कधी होतं ना कधी कधी असं. कधी पायात पाय घुटपळून आपण पडतो म्हणजे एक पाय तोडून काढला का? आपण नाही काढला. जसं आपल्या देहातल्या अवयवातल्या चुका जर आपल्या झाल्या तर आपल्या अवयवाला आपणच काय करतो? क्षमा करतो. त्याच्यावर काही प्रत्युत्तर देत नाही. आई तसंच हे सगळं जग परमेश्वराचे अवयव आहेत. समोरचा चुकला तेही त्याचंच अवयव आहे आणि हा आपण बरोबर आहे तेही त्याचंच अवयव आहे. म्हणून यानं कधी त्याला मारायचं नाही, त्याने कधी याला मारायचं. हे एकाच देहाचे अवयव आहेत सगळे. तो का म्हणे एका देहाचे अवयव. परमेश्वराचे आपण सगळे अवयव आहेत. एखाद्याचं चुकलं म्हणून एखाद्याला मारणं नाही. जिव्हाम. फार सुंदर उपदेश आहे. मग आई तू काय कर? सगळ्यात परमार्थ जिवंत कुठे राहतो माहिती आहे का? साधूच्या संगतीमध्ये. तुम्ही ज्याची संगती केली तशी बुद्धी तुमची होत असते. तुम्ही चोराच्या संगतीत 10 मिनिटं बसले ना, तुम्हाला सुद्धा थोडीफार चोरी करण्याची बुद्धी होणारच. म्हणून कधीही परमार्थ करायचा असेल तर संतांच्या संगतीत बसा. निश्चित तुमच्या मनामध्ये देवाकडे जाण्याची इच्छा एकदा तरी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या संगतीत बसाल तशी बुद्धी होणार. मग आई तू संतांची संगती कर, डुप्लिकेट नाही, खऱ्या संतांची. सताम प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हत्कर्ण रसायन कथाः तज्जोषणादाश्व पवर्गवर्त्मणि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. संतांच्या संगतीमध्ये काय होतं माहितीये का? भगवंताविषयी प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. हे सगळे गुण संतांच्या संगतीत आपोआप आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणून आई देवाजवळ जाण्याचं पहिलं साधन आहे संतांची संगती केली पाहिजे. असा सुंदर उपदेश केलेला आहे. आणि सगळा उपदेश झाल्यानंतर तो भगवान परमात्मा कसा आहे? कसा आहे तो भगवान परमात्मा? आपण अभंगातून ऐकलाच, पण भागवताच्या श्लोकामधून ऐका. सश्चिंतयेत भगवतश्चरणारविंदम वज्रांकुश ध्वज
सरोरुह लांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल ज्योत्स्ना भीराहत महद हृदयांधकारम हृदयांधकारम. त्याच्या हातामध्ये काय, तो दिसायला कसा आहे, फार सुंदर वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. हासम हरेर वनिता खिललोक तीव्र शोकाश्रुसागर विशोषणामत्युदारम संमोहनाय रचितम निजमाययास्य भ्रूमंडलम मुनिकृते मकरध्वजस्य. असा सगळा उपदेश आईला केला. आणि आई साधूच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर निश्चित तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आईला तो संपूर्ण उपदेश पटलेला आहे. आणि शेवटी आईनं, ध्यानस्थ बसलेली आई, ती कर्दमांची पत्नी आहे, ती का तुम्हा सर्व सामान्यांची पत्नी नाही. माता देवती कर्दम ऋषींची पत्नी आहे. अंतःकरण आधीच तयार आहे. तुलसीदास म्हणले बायको सोबत भांडण झालं म्हणून संत झाले. बरोबर आहे ना, हे वाक्य बरोबर आहे. बायको सोबत भांडण झालं कारण बायकोच्या आसक्तीमुळे ती माहेरी गेली होती, आहे की नाही. तिला भेटण्याला मध्यरात्री उठले, नदीला पूर आलेल्या त्या नदीवर गेले. एक प्रेत वाहत चाललं होतं, त्या प्रेतावर बसून गेले. ती वरच्या माडीवर राहत होती. एक साप लोंबकळला होता, त्या सापाला धरून तिच्याजवळ गेले. आणि रात्रीच्या इतक्या मध्यरात्री तुम्ही इथे कसे आलात, हे सगळं त्यांनी ज्यावेळेस त्या पत्नीला सांगितलं, त्यावेळेस ती म्हणाली, अहो माझ्या नासक्या कुचक्या देहासाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले, एवढे कष्ट केले, एवढेच जर प्रयत्न तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी केले तर देव तुमच्या समोर उभा राहील, देव उभा राहील. आणि एवढाच बायकोचा उपदेश मनात घेतला, तत्क्षणाला घर सोडलं महाराज. या एका क्षणाला एका घरी भिक्षा मागायला गेले, भूक लागली. एक तरुण स्त्री आली होती, त्या स्त्रीकडे बघत होते. बघत असताना त्यांच्या लक्षात आलं की मला इथपर्यंत कोणी ओढत आणलं, डोळ्यांनी. ह्या डोळ्यांनी तर एकांतामध्ये गेले आणि सळ्या आपल्या त्या दोन्ही डोळ्यामध्ये खुपसल्या. ह्या डोळ्यांमुळं मला हे सगळं करायला लागतंय. आणि चालत राहिले. भगवंताची आराधना आहे मनामध्ये, मला देवच प्राप्त करायचा आहे. आणि चालू लागले. एका दरीमध्ये पडणार तेवढ्यात कुणीतरी अचानक निर्जन अरण्यामध्ये कुणीतरी एक गुराखी आला आणि हात धरला, बाबा बाबा थांबा थांबा, तिकडे जाऊ नका. दरी आहे, खोल मोठी दरी आहे, तिकडे जाल तर पडसाल, मरणार तुम्ही. जसा हात धरला ना त्यानं, तसा त्यांनी हात धरला. त्या गुराख्याने सांगितलं, सोड माझा हात, तू गुराखी नाहीस. अशा वेळेला येणारा गुराखी असतो का. आणि आंधळ्या माणसांचं एकले पक्के मारत. आपण ते आपला हात म्हणजे आपण त्यांचा हात धरून जात नाही, ते आपला हात धरतात. आंधळी माणसं काय करतात, ते स्वतः हात धरतात. आणि आता तुला मी पकडलाय, असा पकडलाय की तू आता माझ्या हातातून जाऊ शकत नाही. देवाने हिसका दिला आणि देव निघून गेले. सुटलो का नाही. तुलसीदासांनी सांगितलं, हात देऊन सुटले, पण तुम्हाला मी ज्या हृदयात ठेवले तिथून जाऊन दाखवा, मग खरं समजेन काय आहे ते. म्हणून तुलसीदास संत झाले. कोणाच्या सांगण्यावरून, बायको भांडली म्हणून तुलसीदास संत झाले. मग तुम्ही असा तर्क काढाल की बायको भांडल्यामुळं माणूस संत होतो, तर मग घरात रोजच नवरा बायकोचे भांडणं होतात, झाले का सगळे संत. नाही झाले. मग तुळशीदासच का झाले? दिवा तयार आहे, त्याच्यामध्ये तेल तयार आहे, त्याच्यात वात तयार आहे, तो दिवा एकांत स्थानावर आहे, कुठून वारा येणार नाही. फक्त त्याला आवश्यकता कशाची आहे? ठिणगीची आवश्यकता आहे. तसं तुलसीदासाचं सगळं तयार आहे, फक्त ठिणगी पाहिजे होती त्यांना. आपलं काहीच तयार नाही म्हणत, आपला दिवा तयार नाही, आपली वात तयार नाही, त्या दिव्यात तेल नाही, तो दिवा एकांत ठिकाणी नाही. त्यामुळं रोज जरी भांडणं झाले तर आपण संत होणार नाही. तसं ती कर्दमांची पत्नी आहे, माता देवती तयार आहे, तिचं अंतःकरण. तसं माणसं
आपलं अंतःकरण तयार असेल तर परमात्मा अंतःकरणामध्ये साठवायला फार वेळ लागत नाहीये. तयारी पाहिजे, सगळी रेडी पाहिजे. सिंहासन देव येऊन राहतो, पण सिंहासन घालायलाच बराच वेळ जातो. त्या माता देवतीला कपिल भगवंताने उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश आईच्या अंतःकरणामध्ये ठसावला. आई ध्यानमग्न त्या ब्रह्मस्थितीमध्ये बसलेली आहे आणि आपल्या स्वस्वरूपाला माता देवती प्राप्त झालेली आहे. माता देवतीचा उद्धार झाला. कपिल महाराज ते स्थान सोडून आपल्या गंगा सागर या ठिकाणी निघून गेलेले आहेत. पुढे राजा रहुगणाला त्यांनी उपदेश केलेला आहे. कथा पुढे आपण बघणार आहोत. आत्ता फक्त मनु महाराज आणि शतरूपा यांची जी 2 नंबरची कन्या देहूती, तिचं चरित्र आपण आता पाहिलेलं आहे. मनु महाराज आणि देहूती माता